रायगड जिल्ह्यातील शांतताप्रिय असणाऱ्या मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथे गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकाकडून दगड फेकून मुरुड शहरासहित तालुक्यात जिल्ह्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता। या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीने उच्चस्तरीय समिती नेमून दगडफेक प्रकरणात जे कोणी समाजकंटक दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मुरुड पोलीस ठाण्यात रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे मुरुड सकल हिंदू समाजाने निवेदनाद्वारे केली आहे। गुजरात राज्यातील सुरत येथे 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन मिरवणुकीवर सुद्धा लहान मुलांनाच हाताशी धरून दगडफेक करण्यात आली होती। त्याच प्रकारे मुरुड शहरासहित जिल्ह्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक यांनी 2 लहान मुलांनाच हाताशी पकडून त्यांच्यामार्फत हिंदू समाजाच्या गणेशोत्सव काळात दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी भोगेश्वर पाखाडी येथील 50 ते 60 गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती। सदर प्रकरणानंतर दुसऱ्या दिवशी मुरुड पोलीस ठाणे येथे दगडफेक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी जमले असता मुरुड पोलिसांनी काही हिंदू बांधवांवर जमावबंदी म्हणून गुन्हे दाखल केले होते। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की गौरी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान 2 लहान मुलांकडून जाणीवपूर्वक विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली। हिंदूंच्या तक्रार नोंदवून घेण्याच्या या संविधानिक मागणीला पोलिसांनी सरळ धुडकावत पोलिसांनीही तक्रार घेण्यास 24 तास का लागले, या घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी असे विविध मुद्दे निवेदनात म्हटले आहे। मुरुड भोगेश्वर पाखाडी जवळ गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मुरुड आझाद चौकापासून ते तहसीलदार कार्यालयाजवळ महामोर्चा काढण्यात येणार होता। परंतु पोलिसांकडून परवानगी न मिळाल्याने व शहरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा न काढता मुरुड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। या घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता मोर्चा काढणार या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड शहरासह पंचक्रोशी भागात ठिकठिकाणी व नाकानाक्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सकाळपासूनच मोर्चाच्या ठिकाणी अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनी स्वतः लक्ष ठेवून हा मोर्चा होऊ नये याचे प्रयत्न करत होते, त्याला यश आले। पोलिसांच्या विनंतीला व स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा न काढण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याऐवजी मुरुड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली त्याची सविस्तर माहिती घेतली गेली। 12 वर्षांच्या आतील 2 लहान मुले असल्याने त्यांच्यावर कारवाई व अटक करू शकत नाही। आपला देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो। कारवाईची कोणतीच तरतूद नसल्याने त्या लहान मुलांवर कारवाई करता आली नाही, परंतु त्या मुलांच्या आईवर तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केलाय। हा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे। लवकरच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल, पण संयम पाळा, कायदा हातात घेऊ नका। आज मोर्चा निघणार होता। मोर्चाला पोलिसांकडून महसूल विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती। जिल्ह्यात शांतता राहिली पाहिजे, जो गुन्हा करेल त्यावर कडक कारवाई केली जाईल। तपास योग्य पद्धतीने सुरू आहे। प्रत्येकाने योग्य तो संयम पाळा। सोशल मीडियावर जी ऑडिओ क्लिप फिरत आहे त्याची तपासणी करून त्या महिलेवर 119/24 भारतीय न्याय संहिता 353 क 2 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। लोकांच्या मनात या घटनेबाबत जेवढ्या शंका आहेत त्या सर्व शंका तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करणारच। याशिवाय केलेल्या तपासाची माहिती सर्व जनतेला सुद्धा देण्यात येईल। तरी मुरुड तालुक्यातील नागरिकांनी शांत राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।